नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत बोंबीलची भाजी। तर त्यासाठी इथे बोंबील घेतलेत, 5 ते 6 बोंबलाचे तुकडे करून घेतलेत। त्यानंतर खोबरं, लसूण, आलं, फुटाणे आणि इथे काही मसाले घेतलेत, धने पावडर, लाल तिखट, काळा मसाला आणि हळद। सर्वात अगोदर आपण बोंबील चांगले स्वच्छ करून घेणार आहोत। तर त्यासाठी बोंबील असे गॅसवर भाजायचे, त्याचे दोन्ही साईडचे टोकं काढून टाकायचे, खालचं आणि वरचं मधला जो भाग आहे तो म्हणजे त्यातली घाण निघून जाते, ते घ्यायचं। म्हणजे त्यातला जो उग्र वास आहे तो पण नष्ट होतो। आता आपले बोंबील भाजून झाले, ते स्वच्छ करून तुकडे करून घेतलेत आणि ते आता पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण। म्हणजे 3 ते 4 मिनटं ते पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे त्यातली घाण जी आहे ती पूर्णपणे निघून जाते। आपण आता हा जो मसाला घेतला आहे याचं वाटण करून घेणार आहोत, कोरडं वाटण करून घेणार आहोत, पाणी टाकणार नाही आहोत। आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे, पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये आपण जे बोंबील भिजत ठेवले होते ते टाकून घेणार आहोत। बोंबील चांगले 3 ते 4 मिनटं असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे त्याची टेस्ट पण चांगली लागते। आता आपले बोंबील चांगले फ्राय झालेले आहेत, त्याला बाजूला काढून घेऊया। आणि याच कढईमध्ये आपण जो मसाल्याचं वाटण केलं आहे ते मसाल्याचं वाटण या कढईमध्ये टाकून घेणार आहोत। हा मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे बोंबील फ्राय करून घेतले ते टाकून घेणार आहोत। हे फ्राय केलेले बोंबील टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं चांगलं फ्राय करायचं। हे चांगलं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, कारण की आपण रस्स्याची भाजी करणार आहोत। यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं। भाजी 5 ते 6 मिनटं उकळून घ्यायची, म्हणजे बोंबील चांगले शिजतात। पाच ते 6 मिनटं झालेत, भाजी चांगली उकळली आहे, बघू शकता तुम्ही बोंबील चांगले शिजले आहेत। तर यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला अशा एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।